सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण चटपटीत आंबट गोड अशी कैरीची चटणी बनवणार आहोत। कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी साल काढून बारीक चिरून घेतली आहे। त्यानंतर बारीक चिरलेले खोबरे, कोथिंबीर, पुदिना, हाफ टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून गुळाची पावडर, चवीनुसार मीठ, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेली कैरी घालून घेतली आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेले खोबरे, इथे तुम्ही खोबरे किसूनही घेऊ शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर हाफ टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून गुळाची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आहे। आता हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे बारीक झालं आहे, बघू शकता तुम्ही। हे बारीक करण्यासाठी मी इथे थोडंसं पाणीही वापरलं आहे। ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकतात, पण आपण याला तडका देणार आहोत। तर तडका देण्यासाठी मी इथे कढीपत्ता आणि मोहरीचा वापर केला आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली कैरीची चटणी बनवून तयार आहे। ही चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।